तर या दुर्दैवी घटनेला 4 महिने झालेत असा आमचा आणि कुणालाही विश्वास तिथं बसत नाही आहे. 4 महिन्यापूर्वी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी बारामतीत होतो आणि तिथं विमानतळावर मी लगेच पोचलो. 5-10 मिनटात तिथं मी पोचलो. ते सगळं मी स्वतः बघितलं, पण तरी आज विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये राहिले नाहीत. त्यांना जाऊन 4 महिने झालेत. ह्याचाही विश्वास आम्हाला कुणालाच इथं बसत नाही. दादा, जिरायती पट्ट्यात आता दुष्काळग्रस्त परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. जो जोड प्रकल्प आहे, दादांनी या भाषणांमध्ये देखील त्याचा उल्लेख केला होता, परंतु यामध्ये कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही का? दादांनी त्यांच्या कनेरीच्या सभेत असं ते तिथं बोललेले की 1000 कोटी निधी ते उपलब्ध करून देत आहेत या योजनेसाठी. पण आत्तापर्यंत तरी कुठलाही निधी या जोड प्रकल्पासाठी उपलब्ध शासनाने केलेला नाही आहे. आणि येणाऱ्या काळात ते या आपल्या निराकरा नदी जोड प्रकल्पासाठी निधी देतील हा विश्वास आहे. नाही दिला तर पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊन मी मुख्यमंत्री साहेबांना पण भेटीन आणि लवकरात लवकर आपल्या सगळ्या बारामती आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला हे जोड प्रकल्प करायचं आहे अशी विनंती करून निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीन. दादांच्या अपघातासंदर्भात चौकशीची मागणी अनेक ठिकाणाहून केली जाते. रोहितदादा सातत्याने आवाज उठवत आहेत, तुम्ही देखील त्याची मागणी करताय. नेमकी सगळेच आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आले. जय पण CIDच्या संपर्कात आहे, पारदादांची पण इच्छा आहे, वहिनींची पण इच्छा आहे, CBI आमची तर इच्छा आहेच. रोहितदादा पण तिथं आवाज उठवत आले. पण CBI चौकशी करते, CID, DGCA, AIB असे भरपूर वेगळे जे संस्था आहेत ते चौकशी करतायत. पण आमची सगळ्यांची इच्छा एकच आहे की लवकरात लवकर काहीतरी उत्तरं आम्हाला सगळ्यांना मिळावं. कारण जो प्राथमिक अहवाल त्यांचा आला तो न पटण्यासारखा होता. गोजूबावी हे गाव बारामतीतल्या जिरायत भागात येतं. तिथं असं सांगण्यात आलं की एका झाडामुळं ते प्लेन विमान तिथं कोसळलं किंवा पडलं. पण तिथं जर तुम्ही गेला, तुम्ही पण बारामतीतले आहात, तिथं जाऊन बघा, एकही झाड तिथं नाही आहे. त्याच्यामुळे हे काय तिथं मुद्दे जे त्यांनी मांडले ते न पटण्यासारखे होते. आणि आमची सगळ्यांची एकच इच्छा आहे की लवकरात लवकर हा जो फायनल रिपोर्ट आहे तो जनतेच्या समोर आला पाहिजे.